आज आम्ही इथं बनवलेलं आहे अगदी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीनं आंब्याचं लोणचं. आता अशा पद्धतीने केलेलं लोणचं आहे ते 2 वर्ष 3 वर्ष जरी राहिलं तर अजिबात खराब होत नाही. यामध्ये आता तेल टाकायचं राहिलेलं आहे, मसाला फक्त लावून घेतलं आहे. तेल आम्ही 1-2-4 दिवस राहू देतो व्यवस्थित. ते आपण हळद मीठ जो काही मसाला टाकलेला आहे तो व्यवस्थित लागला जातो, थोडंफार त्याला पाणी सुटतं आणि मग हे आपण जे तेल आहे ते थोडंसं गरम करून घ्यायचं आणि गरम करून परत ते थंड करायचं आणि नंतर टाकतो. ह्यासोबतसुद्धा तेल टाकलं तरी चालू शकतं, पण नेहमीच आम्ही नंतर टाकतो. दुसऱ्या दिवशी बघा अशा पद्धतीने जो मसाला आहे तो मीठ असते त्यामुळं पाणी सुटतंच, तर अशा पद्धतीने प्रत्येक फोडीला व्यवस्थित असा कोट झालेला आहे. ह्यामध्ये ना रेडीमेड मसाल्याचं पण एक पॅकेट मी वापरलेलं आहे आणि घरी पण मसाला जो आहे तो लोणच्यासाठीचा तयार केलेला आहे. आता लोणच्यासाठीचं जे आंबं आणलेलं होतं ना ते 1 रात्र पाण्यात ठेवलेलं होतं आणि आंबं घेताना ना असं पडलेलं वगैरे असतील तर ना ते आंब्याचं लोणचं खराब होतं. आंबं घेताना व्यवस्थित असं घ्यायचं आणि लोणच्यासाठी जो जरा आंबट आंबा असणारा असतो त्याचं लोणचं छान होतं, म्हणजे खराब होत नाही. जेवढा आंबट आंबा ना तेवढं लोणचं अजिबात खराब होत नाही. आणि आंबं घेताना सुद्धा आदळलेलं आपटलेलं असं घ्यायचं नाही. तसं झालं असेल तरी पण मग लोणचं खराब होण्याची शक्यता असते. लोणच्यासाठी बघा वेगळा आंबा भेटतो, आपण खाण्यासाठीचे जे वापरतो केशर वगैरे तर शक्यतो त्या आंब्याचं कोण लोणचं करत नाहीत. लोणच्यासाठी जो आंबट आंबा आणि त्याला जास्त केसर असणारा आंबा वापरला जातो त्याचं लोणचं छान होतं. तर आता पाण्यातून काढून घेतल्यानंतर आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी ना आदल्या दिवशी पाण्यात टाकलेलं होतं, दुसऱ्या दिवशी सकाळी परत हे पाण्यातून काढून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता फोडून घ्यायचं. आता फोडताना पण आता तुम्हाला केवढ्या साईजच्या फोडी पाहिजेत त्यानुसार करून घेऊ शकता. आता लोणचं फोडायचं जर जे भेटतं ते जर तुमच्याकडे असेल तर त्यानं छोट्या पण कट करता येतात. ह्यानं जास्त बारीक करायला गेलं ना व्यवस्थित त्या फोडी होत नव्हत्या, त्यामुळं एकदम पण बारीक केल्या नाही, थोड्याशा मोठ्याच आहेत, एकदम मोठ्या पण नाहीत पण आहेत बऱ्यापैकी. आता हे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता साईज. तर आता सगळं आंबं तोडून झाल्यानंतर ना हे आंबं ज्या फोडी आहेत त्या पाण्यातून स्वच्छ धुवून घेतल्या. तोडताना वगैरे पण त्याला थोडंफार इकडं तिकडं कचरा लागलेलं असतं, ज्या आतल्या कोई असतात ना त्या सगळ्या काढून आंबा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतला ना. आता ह्याला वाळवून घ्यायचं 1-2-3 तास ना कडकडीत. आता उन्हाळ्यात तर ऊन भरपूर पडते, फोडी आहेत त्या वाळवून घ्यायच्या. 3 ते 4 तास जर असे कडक ऊन दिलं ना तरीसुद्धा बास होतं. आपण पाण्यातून धुवून घेतलेला आहे, त्याचा ओलावा आहे तो पूर्ण नष्ट होतो, कोरडं होतं ह्या फोडी. आणि इथं ना घरच्या मिरच्या आहेत त्या पण बारीक करून घेतलेल्या आहेत आणि जिरं मोहरी दालचिनी लवंग काळी मिरी हे थोडीशी बडीशेप हे सगळं ना बारीक करून घेतलं आहे. आणि त्यासोबत 1 पॅकेट मसालासुद्धा वापरलेला आहे. लसूण घेतलं आहे देशी खूप सगळा, हिंग आहे तो खडा हिंग आहे. इथं ना आता घरची मिरची पावडर वापरलेली आहेत पण त्याला कलर नाही, त्यामुळं रेडीमेड पण थोडीशी मी आणली कलरसाठी. आणि ही मोहरीची डाळ आहे ती गरम करून घेतलेली. आणि हळद लागणार आहे आपल्याला, हळदसुद्धा चांगल्या क्वालिटीचीच घ्यायची किंवा घरी तुम्हाला करता आली तर ती घ्या, म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही, खूप दिवस टिकतं. आपण हिंग पावडर पण घालू शकता किंवा खडा हिंग असतो त्याला खूप जास्त वास असतो. आणि फोडी बघा अशा पद्धतीने ह्या सुकल्या होत्यानंतर ह्याला ओलावा म्हणजे आपण धुवून सुकवल्या होत्या त्यामुळे ओलसरपणा त्यामध्ये नाही, पूर्ण अशा सुकलेल्या आहेत. आता मीठ आहे ते मोठं मीठ घेतले, ते थोडंसं खारट राहतं म्हणून. आणि लोणच्याला ना मीठ हळद थोडीशी भरपूर लागते. आता हिंग आहे तो पण ना मिठासोबत थोडासा मी इथं बारीक करून घेते. आता खडा मसाल्यात तुम्हाला जे काही घ्यायचं आहे ना ते तुम्ही घालू शकता, वेलचीसुद्धा टाकू शकता. आता यामध्ये ना गूळसुद्धा गेल्या वर्षी आम्ही थोडासा टाकला होता, वरून जरी टाकला तरी चालतो, प्रत्येकाच्या आवडीनुसार. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिंग आणि थोडंसं खडं मीठ आहे ते इथं आता बारीक करून घ्यायचं चालू आहे. आंब्याच्या फोडी आहेत त्या आंबं फोडून घेतलं की लोणचं बनवायला असा काही वेळ लागत नाही. जे काय मसाले आहेत तेच आपल्याला जिरं असतील धनं असतील आणि थोडीशी दालचिनी पण जास्त घ्यायची, लवंग काळी मिरी 1-2 किंवा 2-4 वेलची टाकल्या तरी चालते. बडीशेप पण घ्यायची, त्यानं पण फ्लेवर छान राहतो. मोहरी पण, त्या मोहरीची डाळ जरी घेतली ना तरी पण मोहरी घेतलेले. मीठच आता काही जण थोडंसं गरम करून पण घेतात, म्हणजे त्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि आपलं लोणचं खराब होऊ नये म्हणून. पण इथं आता मी तसंच वापरलं आहे, खडं मीठ होतं ते.
आणि आता लसूण आहे तो पण आता मिठासोबत बारीक करून घेते. हा मसाला फक्त एकत्र करायचा. आणि आता काही जण काय करतात, तेल गरम करून थंड करून घेतात, त्यामध्ये सगळा मसाला मिक्स करतात आणि मग त्यामध्ये लोणच्याच्या फोडी टाकतात. तसं पण करू शकता तुम्ही. पण बऱ्याच वेळा कसं होतं की काही जणांना वाटतं की लोणचं म्हणजे खराब झालं तर मग तेल पण सगळं एवढं सगळं आपण घालतो. लोणच्याला कसं थोडंसं तेलाचा वापर जास्त, म्हणजे सगळ्या फोडी बुडेपर्यंत आपल्याला तेल घालावं लागतं. आता ह्याला 2 किलो तरी तेल लागणार आहे. त्यामुळं अगोदर सगळा मसाला लावून ठेवून दिला आणि नंतर 2-4 दिवसानं त्याला थोडंसं पाणी, जास्त नाही सुटत सगळा मसाला एकत्र असल्यामुळे. फक्त हळद मीठ लावली तर खूप सगळं पाणी सुटतं. त्यामुळे सगळा मसाला एकत्र लावून घ्यायचा. इथं ना मोहरीची डाळ होती ती मात्र गरम करून घेतलेली. आणि बाकीचे मसाले आहेत, खडे मसाले, ते म्हणजे जिरं, ते आपण जे काय बारीक करतोय ना, मोहरी, बडीशेप, धणं असतील तर खडा मसाला, तो पण गरम करून थोडासा बारीक करून घ्यायचा. आता यामध्ये आता हे लसूण, मीठ सगळंच आहे, तिखट सगळं एकत्र. आता लोणचं जास्त प्रमाणात आहे त्यामुळे खूप सगळा मसाला इथं वापरलेला आहे. आणि रेडीमेड लोणच्यासाठी मसाला पण भेटतो. आता एवढ्या ह्याला 1 पॅकेट पुरणार नव्हतं, ह्याला 4 पॅकेट तरी पाहिजे होती. त्यामुळं मी घरचा मसाला तयार केला आहे. आणि बाहेरचं थोडंसं ते महागच पडतं. एवढं 1 पॅकेट मला वाटतं 90 रुपयाचं होतं. त्यापेक्षा 90 रुपयामध्ये जर आपण सगळा मसाला आणला तर ते आपल्याला स्वस्त पडून जातं. त्यामुळे इथं आता ना हळद पण भरपूर टाकले, कलरसाठी थोडीशी मिरची पावडर टाकलेली. इथं तुम्हाला हवा असेल तर काहीजण थोडीफार साखरसुद्धा टाकतात, थोडासा गूळ टाकतात. आंबट गोड चवीचं असं लोणचं बनवायचं असेल, म्हणजे जास्त गोड नको असेल तर अगदी थोडासा टाकला तरीसुद्धा चालू शकतो. आता फक्त ह्याला असं लावून ना झाकून ठेवून देणार आहे. दुसऱ्या दिवशी त्याला पाणी सुटतं थोडंफार, ते 2-4 दिवस त्याला हलवत राहायचं. एकदम पॅक झाकून ठेवायचं नाही, अधूनमधून म्हणजे आपण त्याला हलवून बघायचा आहे. तर आता जो मसाला आपण लावला आहे तो पूर्ण कोरडा आहे, पण उद्या ह्याला पाणी सुटून म्हणजे मसाला ओला होतो आणि सगळीकडे एकसारखा कोट होतो. आता ह्याच पातेल्यावरती पाटी झाकून तसंच नंतर लोणच्याच्या भरणीमध्ये ना काढून घ्यायचं आणि मग नंतर वरून डायरेक्ट परत तेल टाकायचं आहे. तर ते 2-4 दिवसानंच तेल टाकणार आहे, आता लगेच तेल नाही टाकणार मी. आणि तेल, मीठ, हळद हे प्रिझर्वेटिव्हचंच काम करतं, त्यामुळं लोणचं खूप दिवस टिकतं. आणि दुसऱ्या दिवशी बघा अशा पद्धतीचं हे लोणचं तयार झालेलं होतं.